मंडळी, जय जवान जय किसान. शांतीदास नगर, गोकळी, बरड शेजारी आपण फलटण तालुक्यामध्ये आता सध्याला आलेलो आहे. आणि दिनांक 25/11/2025 रोजी भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल असं मैदान भरणार आहे. आणि मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आपण फाटीवरती आलेलो आहे. फाटी एकदम चांगली, अनेक मैदान या फाटीवरती झालेली आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, सर्व कमिटी आपल्या बरोबर आले. त्यांच्या माध्यमातून आपण मैदान कसं होईल किंवा मैदान कशा प्रकारे होईल हे संपूर्ण जाणून घेऊ. नमस्ते. नमस्कार. सर्वात प्रथम मैदान कशा निमित्त आहे आणि काय सांगाल? मी अशोक महाराज गाडगे या ठिकाणी सद्गुरू शांतादास महाराज यांच्या 38व्या पुण्यतिथी निमित्त आणि दत्त जयंती निमित्त या मैदानाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. मैदानाचं सगळ्यात महत्वाचं की मैदानाला प्रवेश फी किती असणार आहे किंवा बक्षीस वितरणासंदर्भात काय सांगताल? मैदानाला या ठिकाणी 1000 रुपये प्रवेश फी असणार आहे आणि बक्षीस या ठिकाणी 1 लाख रुपये. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 75,000, तृतीय क्रमांक 51,000, चतुर्थ क्रमांक 31,000, पंचम क्रमांक 21,000, 6वा क्रमांक 15,000 आणि 7वा क्रमांक 11,000 आणि शांतादास महाराजांचे बक्षीस स्वरूप राहणार आहे. आणि बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी फायनल झाल्यानंतर या ठिकाणी पार पाडला जाणार आहे संपूर्णपणे. लोकांना काय आवाहन करताल नोंद करण्यासाठी किंवा काय? या ठिकाणी शांतादास महाराज केसरी या मैदानात पर्व दुसरं आहे. गेल्या वर्षी सुद्धा आम्हाला पहिल्या पर्वामध्ये उत्स्फूर्त असा मराठीतील बैलगाडा मालकांनी प्रतिसाद दिला होता. त्याचप्रमाणे यंदाही या ठिकाणी पर्व दुसऱ्या पर्वामध्ये मी बैलगाडा मालकांना आवाहन करेल की आपण बहुसंख्येनं या ठिकाणी गाड्याची नोंद करून या मैदानात सेवा वाढवा अशी आपल्याला विनंती करतो, आवाहन करतोय. अजून कोणती काय क्वार्टर फायनल वगैरे किंवा काय असं आहे का? हा सर, या ठिकाणी क्वार्टर फायनल साठी प्रत्येकी 2,000चं बक्षीस या ठिकाणी दिलं जाणार आहे. याची सर्व गाडी मालकांनी नोंद घ्यावी. प्रत्येक गाडीला 2,000 क्वार्टर फायनल पळणार का बक्षीस दिलं जाणार आहे? बक्षीस दिलं जाणार. म्हणजे जी 2 नंबरला गाडी उतरेल त्याला 2,000 रुपये बक्षीस दिलं जाईल. सेमीला. नमस्ते. प्रथम नाव सांगा. भैया ड्रायव्हर गुणवरे. आणि काय सांगचाल की आता मैदान अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार आहे किंवा मैदानाची फाटी, लांबी, पल्ला किती, काय सांगचाल? मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसारच राहील. सगळे नियम संघटनेचे राहतील मैदानाला लागू. आणि मैदानाचा पल्ला किती आहे? मैदानाचा पल्ला 850 फूट आहे. आणि आतल्या आत अंतर 15 फूट आहे. बाकी आजूबाजूला काय अडचण नाही ना? विहीर वगैरे? ठीक आहे. काय ड्रायव्हर म्हणून तुम्ही काय सांगचाल लोकांना की मैदानाला नोंद करण्यासाठी? शांतीदास नगर च मैदानी आहे. शांतीदास महाराज, सद्गुरू शांतीदास महाराजांचं मैदानी आहे. पर्व दुसरं आहे. गेल्या वर्षी सुद्धा मैदानाचं चांगल्या परिस्थितीत पार पडलेलं आहे आणि यंदा सुद्धा पडणार आहे. फक्त बैलगाडी मालकांना येऊन इथं शोभा वाढवावी. जास्तीत जास्त बैलगाडी मालकांना येऊन शोभा वाढवावी, नोंद करावी. लवकरात लवकर नोंद करावी. कारण की नोंद 24 तारखेपर्यंतच आहे, 7 वाजेपर्यंतच. कारण फलटण तालुक्याचे नवे उभारते समालोचक आनंद पवार सर आहेत. काय सांगचाल मैदानाविषयी किंवा गेल्या वर्षी मैदान झालं होतं किंवा आत्ताच्या मैदानाविषयी काय सांगचाल? नोंद करण्याविषयी काय सांगचाल? नमस्कार. हे मैदान शांतीदास सद्गुरू महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने हे मैदान या ठिकाणी संपन्न होतंय. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुका यांच्या मार्गदर्शनातून आणि नियमातून हे मैदान या ठिकाणी संपन्न पार पडणार आहे. मी आपल्याला ग्वाही देतो की आमच्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुक्याचे पदाधिकारी भैया ड्रायव्हर बुधनवर या ठिकाणी पैलवान भैया बुधनवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि यांच्या समोर मी या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक चालक यांना सांगू इच्छितो की ही जी फाटी आहे ही फाटी पाळण्यासाठी अतिशय उत्कृष्ट फाटी आहे. या ठिकाणी कोणतीही इजा होणार नाही. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की फलटण तालुका म्हटलं की हे नियमानुसारच मैदान होतं. कोणत्याही बैलगाडी मालकावर किंवा चालकावरती अन्याय कधी आपल्याला पाहायला मिळाला नाही. त्यामुळे हे मैदान रीतसर होणार आहे. फक्त बैलगाडी मालक आणि चालक आपणास एकच विनंती या बाईटच्या माध्यमातून करू इच्छितो की आपण ताबडतोब या ठिकाणी नोंदणी करायची, कारण नोंदणीला सुरुवात झालेली आहे. आणि विशेष म्हणजे या मैदानाची जी गव्हर्नमेंटची जी परवानगी आहे ही गव्हर्नमेंटची परवानगी आपण 8 दिवस अगोदर काढलेली आहे. त्यामुळे परवानगीबाबत किंवा इतर गोष्टींबद्दल कुणीही अफवा आणि त्या अफवांवरती कुणीही विश्वास ठेवू नका. आणि हे मैदान जे आहे हे मैदान आपल्याला नियमानुसारच होणार आहे. मी पुनश्च बैलगाडी मालकांना निवेदन करू इच्छितो की जे हँडवेल वरती जे नंबर आहेत आपण ताबडतोब आपली नोंद करा शेवटच्या टप्प्यामध्ये. कारण गेल्या वर्षी सांगू शकतो की मोठे सर गेल्यावर सांगतो की शेवटला मोठा प्रॉब्लेम आहे की पुस्तकं आमच्याकडे संपली. त्यामुळे कोणत्याही बैलगाडी मालकावरती असा अन्याय होऊ नये.
त्यामुळे ताबडतोब आपण नोंदीला सहकार्य करावं हीच या बाईटच्या सर्वात माध्यमातून आपल्याला महत्वाचं फाटी कुठली आहे, फाटीचं लोकेशन? फाटी जे आहे महत्वाचं जे आहे या ठिकाणी पालखी तळ आहे, पालखी मैदान आणि पालखी तळाच्या वरती हे मैदान आहे. तुम्ही जरी इकडून आपल्या माळशिरस कडून किंवा नातेपुते बाजूकडून आला जुन्या मैदानाच्या शेजारी तुम्ही येऊ शकता. त्याचबरोबर बरड गावातून जर आपण म्हणजे हायवेने आलो तर शेजारी एक पूल म्हणजे बोगद्याकडे वळण्यासाठी रस्ता आहे, त्या रस्त्याकडून आपण बरड गावातून या ठिकाणी मैदानाकडे पोहोचू शकतो. त्याचबरोबर जरी आपण इकडून शिंगणापूर भागातून आला तरी तिकडून सुद्धा आपल्याला मिरडे मार्गे जरी आला तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकताय. बारामतीच्याही लोकांना किंवा इंदापूर भागातल्या लोकांना सुद्धा जवळ आहे. त्यामुळं लोकेशन बद्दल कोणतीही काय रस्त्यालाच हे मैदान आहे. फक्त लक्षात ठेवायचं की पुणे पंढरपूर रोड बरड गावाच्या शेजारी पालखी तळ नवीन फाटी. मंडळी, गोकळी तालुका फलटण या ठिकाणी आपण आलो होतो मैदानाची बाईट घेण्यासाठी, परंतु गो संवर्धनासाठी एक काय आगळा वेगळा उपक्रम केला असेल, श्वान शर्यत असेल किंवा किल्लारचं प्रदर्शन असेल, दादांच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम दादा नमस्ते. नमस्ते. काय काय मैदानाचं आयोजन आहे किंवा काय सांगचाल? सद्गुरू शांतीदास महाराज यांच्या 48व्या पुण्यतिथी निमित्त आणि दत्त जयंती निमित्त गेले 47 वर्ष झालं या शांतीदास नगर मध्ये सप्ताहाचं नियोजन कायमस्वरूपाने चालू होतं. त्या कार्यक्रमांमध्ये गेल्या 4-5 वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकारची वाढ होत चाललेली आहे. यावर्षी या पुण्यतिथी निमित्त गोखळीमध्ये एक स्वदेशी प्रदर्शन, गेल्या वर्षी त्याचं पहिलं पर्व झालं, यंदा दुसरं पर्व आहे. एक ग्रामीण भागातील चळवळ, ग्रामीण अर्थव्यवस्थेला सुधारणा देण्यासाठी पंचगव्य आयुर्वेदिक मातीची भांडी, हाताने बनवलेल्या वस्तू, खादीचे कपडे, नर्सरी आणि अशा विविध वस्तू बनवणाऱ्या लोकांना एक व्यासपीठ देण्यासाठी एक स्वदेशी मेला, स्वदेशी प्रदर्शन या नावाने गोखळीमध्ये, गोखळी पाटी या ठिकाणी 2 डिसेंबर रोजी 2, 3, 4 अशा 3 दिवस स्वदेशी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. या प्रदर्शनाबरोबरच या कार्यक्रमाला जोडूनच 2 डिसेंबर रोजीच एक देशी गोवंशाला पाठबळ मिळावं, देशी गोवंश टिकावा, नामशेष चाललेला देशी गोवंश, खिलार गोवंश टिकावा, शेती टिकावी यासाठी आजूबाजू आणि स्थानिक देशी गोवंश, बैल, जातिवंत वळू, कपिला, खिलार गाई यांचं प्रदर्शन 2 डिसेंबर रोजीच प्रदर्शनाच्या ठिकाणी त्या देशी गोवंशाचं प्रदर्शन, भव्य दिव्य प्रदर्शन करण्याचा आमची तयारी चालू आहे आणि त्या दिवशी आम्ही प्रदर्शन घेत आहोत. आजूबाजूच्या देशी गोवंश सांभाळणाऱ्या गोसेवकांना आमचे किंवा गोपालकांना आमची जाहीर विनंती राहील की या प्रदर्शनामध्ये आपण उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं, आपला गोवंश तिथं घेऊन यावं, याची नोंद यापूर्वी या मंडळाकडे, यात्रा कमिटीकडे करावी, तशी माहिती आम्ही आपल्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचवत आहोत. त्याचबरोबर 3 डिसेंबर रोजी आता सध्या लोकसंख्या वाढलेली आहे आणि आजाराचे दुष्परिणाम प्रत्येक घरोघरी गावोगावी होत चाललेले आहेत आणि लोकांना एका वेगळ्या चिकित्सेच्या माध्यमातून, विदेशी चिकित्सेच्या माध्यमातून लूट होऊ नये याकरता आयुर्वेद, पंचगव्य, होमिओपॅथी, निसर्गोपचार अशा चिकित्साच्या माध्यमातून एक चिकित्सा शिबिर मोफत आयोजन आम्ही त्या ठिकाणी 3 डिसेंबर रोजी केलेलं आहे. या विविध आजारांवर या शिबिरामध्ये निदान आणि उपचार मोफत ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. यामध्ये विशेष तज्ज्ञ एकूण जवळजवळ 10 ते 15 चिकित्सक, डॉक्टर, एमडी आयुर्वेद, एमडी होमिओपॅथिस्ट
अशा डॉक्टर चिकित्सक तज्ज्ञांच्या भेटी राहणार आणि मार्गदर्शन सुद्धा राहणार आहे। तरी गरजू व्यक्तींनी, आजारी रोगी रुग्णांनी सर्वांनी या शिबिराचा सुद्धा पूर्णपणे लाभ घ्यावा अशी मी सर्व समाजाला विनंती करतो यात्रा कमिटीच्या वतीनं।